बुलढाण्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी दमदार पाऊस झालाय आणि या पावसात एका नदीला पूर आल्यामुळे एक 4 चाकी इनोवा वाहून गेल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या वाहनामध्ये कुणीही बसलेलं नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र खामगाव तालुक्यातल्या नांदुरा रोडवरील सुटाळा गावातनं जाणारी एक छोटी नदी खळखळायला लागली आणि याच दरम्यान नदीनं कडेला उभी असलेली ही 4 चाकी इनोवा कार अक्षरशः डोळ्यांदेखत वाहून गेली। नशीबच म्हणावं लागेल की या वाहनामध्ये कोणी बसलेलं नव्हतं, नाहीतर काय झालं असतं याची कल्पना न केलेलीच बरी। नदीचा हा प्रवाह एवढा वाढला होता की लगतच असलेलं एक पानाचं जे दुकान होतं ते देखील 4 चाकी वाहनाच्या बरोबरीने वाहून गेलं। ही टपरी दिसते आपल्याला पाण्याची, ही टपरी सुद्धा या वाहनाबरोबर वाहून जाताना आपण पाहू शकतोय। त्यामुळे या पुराची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय। काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाने सुद्धा अशाच प्रकारे हजेरी लावली होती आणि आता पुन्हा एकदा बुलढाण्यामध्ये हीच परिस्थिती आहे। आपण पाहू शकतोय अतिशय भयंकर अशी दृश्य म्हणावी लागतील। एक